रोपवने वन परिक्षेत्र दहिवडी। पर्यावरण हा मानवी जीवनाशी निगडीत असा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतोय। पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने पावलं उचलणं क्रमप्राप्त झालंय। वृक्ष लागवड करून वनांची घनता वाढवणं गरजेचं आहे। वृक्ष हे पर्यावरणाचा समतोल राखण्यास अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि याचाच सर्वांगीण विचार करून वन परिक्षेत्र दहिवडी जिल्हा सातारा यांनी ओसाड डोंगरावर माळरान फुलवण्याचा ध्यास घेतलाय। दहिवडी वनक्षेत्रातले बरेचसे क्षेत्र हे डोंगर उताराचे मुरमाड आहे। डोंगरावर वृक्ष लागवड करून त्यांचं संगोपन करणं म्हणजे मोठं कठीण काम होतं। परंतु या ओसाड डोंगरावर माळरान फुलवण्याचा संकल्प वन परिक्षेत्र दहिवडी येथील कर्मचारी आणि अधिकारी यांनी घेतलाय। वृक्ष लागवडीसाठी अक्षरशः खडकामध्ये ड्रिलच्या सहाय्याने खड्डे खोदण्यात आले। राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रमाअंतर्गत 3 रोपवनांची निर्मिती करण्यात आली आहे। यामध्ये सन 2015-16च्या पावसाळ्यामध्ये एकूण 77,070 रोपांची लागवड करण्यात आली आहे। लागवड करण्यात आलेल्या रोपांपैकी जिवंत रोपांची टक्केवारी 78% इतकी आहे। तसंच संयुक्त व्यवस्थापन योजनेअंतर्गत रोपवनांची निर्मिती करण्यात आली आहे। या रोपवनात सन 2016-17 या वर्षी एकूण 99,090 रोपांची लागवड करण्यात आली आहे। लागवड करण्यात आलेल्या रोपांपैकी जिवंत रोपांची टक्केवारी 77% इतकी आहे। ही लागवड करताना स्थानिक प्रजातींचा आपण जास्त वापर केलेला आहे। त्या ठिकाणी खैर, बोर, बाभूळ, सीताफळ, पिंपरात, वड, पिंपळ इत्यादी वृक्षांची आपण लागवड केलेली आहे। रोपवनांची लागवड झाली खरी, परंतु अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमोर एक मोठा प्रश्न आवासून उभा होता। तो म्हणजे या रोपवनांच्या सिंचनाचा। कडक उन्हाळा असल्यामुळे वनात पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं। त्यावर एक उपाय सापडला, तो म्हणजे वनक्षेत्रात असणाऱ्या जुन्या दगडी खाणी। वनक्षेत्रात असणाऱ्या या खाणींमध्ये नैसर्गिक पद्धतीने पाण्याची साठवण झाली आहे। या खाणीतील पाणी साठ्याचा वापर करून ते पाणी रोपवनाला देऊन भर कडक उन्हाळ्यात रोप जिवंत ठेवण्यात आली आहेत। रोपवनांमुळे डोंगरावरून वाहून जाणारी माती अडवली जाऊन जमिनीची होणारी धूप रोखली जाते। मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झाल्यामुळे वनांची घनता वाढतीये। वृक्षांची चांगलीच वाढ झाली आहे आणि त्यामुळे वनात वन्य प्राण्यांचा वावर वाढलाय। लोकसहभाग आणि वन परिक्षेत्र दहिवडी येथील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या अथक परिश्रमाने ओसाड डोंगरावर माळरान फुललंय। आमचे फॉरेस्ट अधिकारी साहेब लोक सगळ्यांनीच मेहनत घेतली आणि आम्हाला पाण्याचं ह्याच्यापासून भरपूर म्हणजे भरपूर हे खड्डे मारले, ते खड्ड्याचं पाणी जिरतंय आणि भरपूर याचा फायदा आम्हाला मिळालेला आहे। गाव पातळीवर असणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन परिक्षेत्र दहिवडी यांनी एकत्र येऊन हा रोपवनांचा कार्यक्रम पूर्णत्वाला नेलाय। गावातील लोकांची वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रती नेहमीच सहकार्याची भावना असते आणि याचाच परिणाम म्हणजे ओसाड डोंगर हिरवळीने फुलून गेलाय।